नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सावता काळे, कृषी पदवीधर. मराठवाड्यात कुठंतरी शेतीला प्रगतीच्या दिशावर नेण्याचं काम आम्ही करतोय. आज आपण केन नर्सरी तयार केली ती आमचे सहकारी मित्र माऊली मुळीक यांच्या शेतात ऊस लावायचा होता. अगोदर कापूस पीक असल्यामुळं थोडं लागवड लेट होईल, त्याच्या अनुषंगानं थोडं रोप घरीच तयार करून आपण लागवड करू असा निर्णय झाला. आणि आज या केन नर्सरीला म्हणजे बेना आणून वाफा करून तिथं केन नर्सरी तयार केली. तर तुम्ही बघू शकतात त्या रोपाची क्वालिटी, त्याच्यामुळे बघा, त्याचा स्टंप बघा, त्याचा वरून शेंडा मारलेला आहे. आज हे आपण इथं काढतोय. तर तुम्ही बघा इकडं काढायला पण हा सोपा जातो. आता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे रोप निघते. अशी पूर्ण नर्सरी आपण इथं तयार करून रोप लागवड करायला लागलो. 2 टन बेना आणलं होतं, त्यात जवळपास 14 ते 15,000 रोप निघा लागले. आणि लागवड पण पलीकडे चालू केली. तर लागवड कशी करायची, लागवड करताना काय काळजी घ्यायची, हा पण व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून टाकेल. पण नक्कीच असं काहीतरी केल्यावर मराठवाड्यात क्रांती घडू शकते. ऊसाची जात आहे 86-032. आज याला 26-27 दिवस पूर्ण झालेले. आता तुम्ही इकडे बघू शकता हा रोप, याची कंडिशन अशा प्रकारे हे उपटत. याची मुळी बघा आणि याचं स्टंप बघा. हा स्टंपची जाडी पण खूप चांगली आलेली. तर असं शेती केली तर नक्कीच शेती परवडू शकते. आज हे रोप बनवायला कष्ट लागले, पण मग एक रोप 50 पैशात बनलेलं आहे. तर एका रोपाचा खर्च 50 पैसे असा धरून चला. तर आज इथं जवळपास 2-2.5 एकर रोप म्हणजे लागवड लावू शकतो आपण रोप. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. केन नर्सरी कशी तयार करायची तुम्हाला जर माहिती लागत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट टाकून विचारू शकतात. केन नर्सरीचे जनक कोण आहे, केन नर्सरी जनकांचं पण नाव तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. ज्याचं उत्तर बरोबर येईल त्याला आपण काहीतरी बक्षीस म्हणून देऊयात. धन्यवाद.